सामन्याला सुरुवात तिथे झालेली आपण पाहतोय आकाश भोये आणि विजय बाबर अशी जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय विश्वनाथ. पंच काहीतरी इशारा करतायत. पंचांचा इशारा सामन्याला सुरुवात. विजय आणि आकाश ही सलामी जोडी, तर विश्वनाथ बल्लावकर आपण पाहतोय पहिले षटक हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खूप चांगला स्ट्रोक इथे पाहतोय. डीपमध्ये शतरक्षक आहे. एक धावपल पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे रोखलेला आहे. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. एक सिंगल धाव, या सिंगल धावेने श्री गणेश झालेला आहे. दोन्ही फलंदाज आपण बघितलं तर भरभक्कम शरीर यष्टीचे आपण पाहतो. हे दोन फलंदाज ताकदवर खेळाडू आहेत. या कशा प्रकारे ते फलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव आलेली आहे. टप्प्याचा चेंडू षटबॉल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल पकडला गेलाय आणि आकाश भोय फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशाला परतलाय. बिग विकेट. नव्याने बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन होतोय कीर्ती भोये. आपण पाहतोय छोटा बंधू बाद झाल्यानंतर मोठा बंधू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. कीर्ती भोये नॉन स्ट्रायकिंग वरती पाहतोय पण विजय याला, विजय बाबर धावफलक एक ओव्हर नंतर एक प्लेअर कमी आहे का? एक ओव्हर नंतर, एक ओव्हर नंतर पंच पण तुम्हाला सांगितलं होतं एक शॉर्ट प्ले खेळणार आहे.
बघा आता तुम्हाला तुमचे 11 प्लेयर आहेत. जर तुम्हाला जर दुसरा खेळाडू खेळवायचा असेल तुम्हाला एक प्लेयर शॉर्ट खेळवावा लागतो, लक्षात घ्या. तसं नाही चालणार. तुम्हाला जर एक प्लेयर जर नंतर खेळवायचा तर तुम्हाला एक प्लेयर शॉर्ट खेळवावा लागेल आणि तो प्लेयर तुम्हाला एक ओव्हर नंतर तुम्हाला घेता येईल. विश्वनाथ पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेला आहे. स्ट्राईक वरती पाहतो आपण नव्याने गेलेला बॅटर कीर्ती कीर्ती भोये. फुलटॉ चेंडू इथे फायदा उचलता आलेला नाहीये. मात्र चेंडू बघा गॅप मध्ये निघून चाललेला आहे. जो शतरक्षक होता त्याच्यापासून चेंडू थोडासा दूर निघून गेला आणि हा चेंडू पाहतो आपण सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. मात्र आपण पाहतोय ज्या धावा यायला हव्या होत्या त्या धावा आलेल्या आहेत. त्या शतरक्षकांना भरपूर चुकी झाली, मित्र म्हणजे गफलत झाली आणि त्याचा फायदा इथे मिळाला दोन्ही फलंदाजांना. पंच काहीतरी ते नक्कीच जे नियम आहे ते सांगत असताना फलंदाजांना की आपण ज्यावेळेस जी आपली बॅट पॉपिंग क्रीज मध्ये टेकवतो ती रेषा आहे, त्या रेषेवर जर तुम्ही जर बॅट लावून ठेवून जर पळाला तर तुम्हाला धाव मिळणार नाही, हे सांगत असताना आपले पंच तुम्हाला बॅट पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये नक्कीच न्यावी लागेल. यावेळेस पण पुन्हा एकदा गफलत झालेली आहे. चेंडू विकेट किपरच्या मागे निघून गेला होता, गली क्षेत्रातून निघून गेला होता. डीप मध्ये शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत आपण पाहतोय 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा आपण पूर्ण केल्या जात आहेत. धाव फलक 3 ने पुढे सरसावला गेलाय, तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4. विजय पुन्हा एकदा आपण पाहतोय विजयासाठी सरळ चेंडू एस्टर वरती आदळला गेलाय आणि आपण पाहतोय जे ऑफ स्टिक आहे ती आपण पाहतोय सरळ वाकवली गेली आणि दुसरा गडी इथे बाद होऊन माघारी परततोय. नवीन बॅटर सुनील आपण पाहतोय, सुनील भुरुड आपण पाहतोय नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. दुसरं पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. 2 फलंदाज हे बाद झालेले आहेत. आपण पाहतोय की ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप आहे साई माऊली कारखानपाडा टीमकडे भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे. अजून आपण पाहतोय अतुल राव सारखा एक फलंदाज अजून आपल्याला डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस बघा सुनीलच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉम्ब चेंडू नक्कीच आपण पाहतोय ज्यावेळेस चेंडू हातामध्ये आला होता त्यावेळेस आपण पाहतोय जो शतरक्षकाचा पाय जो होता तो कदाचित सीमारेषेला लागला होता की नाही हे नक्कीच पाहावं लागेल. पंचांनी तर इशारा केलेला आहे. पाहतो की आमचे कॅमेरामॅन जयेश मांगेला यांनी चांगला कव्हरेज दिलेला आहे. बघूया
चौकार असेल, कारण ज्या वेळेस आपण पाहतोय हातामध्ये चेंडू होता तेव्हा त्याचा दगड आपण पाहतोय, जी रेषा आहे जे आपण पाहतोय बाउंड्रीसाठी तो आपण दगड लावलेला आहे, त्या दगडाला पाय त्याचा लागला गेला होता. चौकार असेल. बारा धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं होतं, मात्र शेवटचा मुवमेंट आपण जर बघितला, चेंडू हातामध्ये होता, पाय आपण जर बघितला सीमारेषेला टच झाला आणि हा चौकार दिला गेला. चेंडू हवेमध्ये झेल ड्रॉप, जीवनदान दिलं जात आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, एकदा संधी मिळाली, दुसऱ्यांदा मिळेल का? येस, दुसऱ्यांदा देखील मिळाली आहे. एका चेंडूवरती 2 वेळा जीवनदान. प्रदीप आहे आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती, प्रदीप पवार. आणि ह्या 2 धावा इथे कंप्लीट झाल्या बघा, झेल सुटला, त्यानंतर 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. मात्र धावची जी संधी होती बघा, एका चेंडूवरती दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालेलं आहे. हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडला गेलाय, नो चेंडूचा इशारा होतोय. चला खेळाडूंनी खेळाडू कक्षामध्ये बसायचा आहे. चला खेळाडूंनी खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या. अवलेज पादापन मिस टाइम स्ट्रोक झालेला आहे. शतरक्षक येतोय विश्वनाथ. बघा इथे काय घडलंय, दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आलेल्या आहेत, दोन्ही गाड्या एकाच रस्त्याला आलेल्या आहेत. आणि बघा ऍक्सिडेंट, भरपूर मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे, भरपूर मोठं नुकसान झालेलं आहे. ते म्हणजे साई माऊली कारखानपाडा टीमचा सुनील सारखा फलंदाज इथे धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. आपण बघितलं की मागच्या चेंडूवरती देखील तालमेल बिघडला होता. पाहतोय गाण्यात जर ताल आणि सूर नसेल तर ते गाणं नक्कीच चांगलं वाजत नसतं. तसंच आपण पाहतोय इथे तालमेल काही आपल्याला इथे चांगला पाहायला मिळाला नाहीये. यस नो वेट काही कॉम्बिनेशन जुळलेलं नाहीये. कीर्तीकडनं काही कॉलिंग नव्हतं आपण पाहतोय, मात्र सुनीलकडनं दुसऱ्या धावेचं कॉलिंग होतं आणि आपण पाहतोय की दुसरी धाव घेत असताना आपण पाहतोय सुनील हा बाद झालेला आहे. धाव फलक 15 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. नव्याने फलंदाज आपण पाहतोय अतुल राव हा मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. आता मात्र एक बिग हिटर आपण चेंडूला सोडून दिलेला आहे, मात्र हा चेंडू अचूक टप्प्यावरती पडलेला आहे आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलेला आहे. डॉट बॉल. आपण पाहतोय अतुलने हा चेंडू खेळून काढला स्क्वेअर क्षेत्रामध्ये. अमित आहे डी मध्ये एकदा कंप्लीट झाली. आपण पाहतोय थोडासा मिसफिल्ड फंबल झाला आणि त्याचा फायदा इथे उचलला गेला. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्यांशी धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 18 धावसंख्येवरती. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल धाव, या सिंगल धावाने धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 19 या धावसंख्येवरती.
शेवटचा एक चेंडू आपण पाहतोय अद्याप बाकी आहे या षटकामध्ये. यावेळेस आपण पाहतोय काय चांगला स्ट्रोक इथे केलेला आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि ते झेल पकडला जातोय. फलंदाज बाद. दोन षटकाचा खेळ पूर्ण झालेल्या दोन षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धाव फलकावरती. आणखीन एक विकेट आपण पाहतोय डाऊन झालेली आहे. नव्याने फलंदाज वैभव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. Blaze appeal and एक धाव इथे नक्कीच पूर्ण केलेली आहे. आपण पाहतोय बॅटला हलकासा स्पर्श झाला होता. अपील देखील झाली होती. अपील ग्राह्य धरली होती. मात्र स्क्वेअरलेगच्या पंचांनी सांगितलं की हा चेंडू कुठेतरी हलकासा ब्रश झालेला आहे. बॅटला हा चेंडू लागलेला आहे आणि आपण पाहतोय की नॉट आउट इथे घोषित केला गेलाय. एक सिंगल धाव धाव फलक 20 या धावसंख्येवरती. वेगवान चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. विकेट गमावल्यानंतर थोडासा प्रेशराईज होताना दिसतोय. साई माऊली कारखानपाडा संघ 20 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. 4 षटकाचा आपण हा सामना पाहतोय. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. चेंडूला किलकडे फाईन लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झालेल्या दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. बघा एकाच धाबेवरती ते समाधान मानावं लागेल. पण रन बिटवीन द विकेट्स थोडीशी खराब इथे आपल्याला पाहायला मिळते. कारण भरभक्कम शरीर यष्टीचा आपण पाहतो फलंदाज आहे अतुल आणि धावा इथे पलू पूर्णकडे थोडासा पाहतोय त्याला थकवा देखील जाणवत असेल. अवलेस पाहतो आपण चेंडू बॅकफूट वरती जाऊन हा चेंडू इथे खेळून काढला होता ऑफ साईडला. फक्त एक सिंगल धाव मिळेल. जास्त काय मिळणार नाहीये. एका सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोहोचते. म्हणजे 22 या धावसंख्येवरती 22 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 22 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू टाकून झाले ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपल्याला पुन्हा एकदा फक्त चेंडूला दिशा दिली गेली आणि एक धाव लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे मिळालेली आहे. धाव फलक 1 ने पुढे गेलाय. ते म्हणजे 23 या धावसंख्येवरती शेवटचा एक चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. धाव फलक मध्ये आपण 23 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात आपण जर बघितलं तर 7 धावा आल्या आणि आतापर्यंत या षटकामध्ये आपण जर बघितलं तर 4 धावा आलेल्या आहेत. आणि हा चेंडू देखील आपण पाहतोय आलेला निर्धाव. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात ते म्हणजे 23 धावा. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात.
वैभव आपण पाहतो स्ट्राईक वरती आलेला आहे आणि वैभवसाठी बक्षीस देखील जाहीर झालेला आहे. मनोज दलवी याच्याकडनं सलग 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. कदाचित पहिला षटकार येतो की काय, मात्र तसं होणार नाहीये. झेल इथे ड्रॉप झालेला आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आणि इथे तिसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 26 धावसंख्येवरती 26 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. यानंतर होणारा सामना गायत्री माता ससूपाडा आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स वेलकडी दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी यायचा आहे. चला, गायत्री माता ससूपाडा आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स वेलकडी. ऑफ साईडला होतोय शतरक्षक तैनात केला गेला होता मिड ऑफ मध्ये, त्याच्याकडनं खराब शतरक्षण झालेलं आहे. खराब शतरक्षण, खराब फेकी. बॅकअप साठी शतरक्षक येईल तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावा आपण पाहतो इथे खर्च केले जात आहेत. धावफलक 2 ने पुढे सरसावला गेला ते म्हणजे 28 धावसंख्येवरती 28 रन्स आपण पाहतोय. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती असं वाटलं होतं की 40+ धावा धावफलकावरती लागू शकतात, मात्र तसं काही झालेलं नाही आहे. त्यानंतर खूप चांगला कमबॅक. पुन्हा एकदा स्क्वेअर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. एका हाताने हा चेंडू पकडायचा होता, मात्र तो चेंडू पकडता आलेला नाहीये. आणि पुन्हा एकदा 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन इथे सातत्याने पाहायला मिळते. ते म्हणजे दुधाई स्पोर्ट्स अस्त्रोटी पाडा या संघाकडून. या षटकामध्ये आपण जर बघितलं तर भरपूर मिसफील्ड झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा. धावफलक पाहतो पण 30 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकामध्ये. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय साई माऊली कारखानपाडा संघ. फुलटा चेंडू आणि आता मात्र यष्ट्यांच्या मध्ये सापडलेला आहे. फलंदाज बाद होईल अतुलराव. गणेश आपण पाहतोय. गणेश लोखंडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. नाव टाकले पाहतो पण वैभव लोखंडे. वलेस पाहतो पण बॅटच्या पाट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आलेला नाही. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल कारण गचाल क्षेत्ररक्षण झालेला आहे आणि त्याचा फायदा इथे उचलला गेला. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 ने पुढे सरसावलं जाते ते म्हणजे 32 धावसंख्येवरती 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. शेवटचा एक चेंडू तरी बाकी आहे. महेश आपण पाहतो, महेश कोल्हेकर बॉलिंग मार्क वरती. शेवटचा चेंडू घेऊन जाईल गणेश करता. जागा भरून काढण्याचा प्रयत्न सक्सेसफुली आपण पाहतोय. हा चेंडू त्याने खेळून काढलेला आहे. शतरक्षक धावतोय मात्र चेंडू आणि त्याच्यामध्ये थोडासा शर्यत लागलेली आहे, मात्र ही शर्यत चेंडूने जिंकलेली आहे. चेंडू सीमारेषेच्या पार होतोय. 4 धावांकरता चौकार. या चौकाशी धावफलक 36 धावसंख्येवरती आणि 37 धावांचं टार्गेट इथे सेट केला गेलाय. यानंतरचा होणारा सामना गायत्री माता ससूपाडा आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या तिथे आमचे सज्ज असतील साथी समालोचक गुरुनाजी तांडेल.
तर नाणेफेकीचा कॉल येते. एका बाजूला बघतो आपण सस्तोपाडा संघाचा कर्णधार, तर दुसऱ्या बाजूला बघतो आपण बेलकडी संघाचा कर्णधार. आजच्या लीग सामन्यामधला शेवटचा सामना. नाणेफेकीचा कॉल होते आणि शापा आलेला आहे. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. काय घेण्याचा प्रयत्न कराल? आम्ही प्रथमतः शतरक्षण करू. शतरक्षक कराल. समोरच्या संघाला किती धावसंख्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 30 ते 35. नक्कीच चालेल. ससोपाडा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि शतरक्षण स्वीकारलेला आहे. आपण दुसऱ्या बाजूला बघतो बेलकडी संघाचा कर्णधार. तर पहिली फलंदाजी करायची. हा निर्णय मनासारखा लागलाय की मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध लागला. नक्कीच तुम्हाला पण मला वाटतं पहिला शतरक्षण करायचं होतं. तर प्रथम फलंदाजी करणार आहे. प्रथम फलंदाजी करताना किती धावा एक सेट कराल? समोरच्या संघाला किती धावांपर्यंत टार्गेट असेल तुमच्या मनात? 40 ते 45. नक्की 40 ते 45 हे होते आपल्याकडे बेलकडी संघाचे कर्णधार. तर टॉस बॉक्स मधून खबर अशी आहे की ससूनगर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिचे दोन संघ सज्ज आहेत. हॅलो हॅलो. तर चला 37 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी बघतोय आपण. असरोटीपाडा संघाची महेंद्र आणि विश्वनाथ. यापुढचा चेंडू बघायला गेलं तर निर्धार चेंडूची सांगता होते. चांगली सुरुवात गोलंदाजाकडून आणि लगेच रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पंचांच्या निर्णय यावर सहमती दाखवत नाही फलंदाज आणि निर्णय थर्ड अंपायर जवळ दिलेला आहे. नक्कीच चांगला चेंडू असेल हा. निर्धार चेंडूची समाप्ती होते. बघा तुमचा रिव्ह्यू इथे वाया गेलेला आहे. प्रत्येक संघाला हा एक एकच रिव्ह्यू आहे. तर चांगला चेंडू मानावा लागेल संदीप यांचा. पॉवर प्लेचा षटक आहे. पुन्हा एकदा संदीप गोलंदाजी मार्गावर सज्ज होतात. रामभावने फलंदाज महेंद्र याच्यासाठी.
यापुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेला खेळून काढला, सर्कलमध्ये चेंडूला कनेक्ट केला, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. श्री गणेशा केला जातो. महेंद्र याच्या मार्फत संघाचं खातं खोललं जातंय. धाव संख्या बिनबाद 1. 24 चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. पुन्हा एकदा संदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला संदीप याच्याकडून. चांगली लाईन लेन कनेक्ट करताना बघतोय आपण. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेनी संघाची धाव संख्येत भर पडतोय. धाव संख्या 2. नक्कीच मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये येते महेंद्र. ह्या मैदानावर बघितलं तर चौकार षटकार मारणं खूप कठीण आहे. पुन्हा एकदा संदीप. यापुढचा चेंडू जोरदार एलबीडब्ल्यू ची अपील केली जाते पंचांकडून. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. लेग बाईच्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या 3. एकेरी दुहेरी धाव संख्येला पुढे जाताना बघतोय आपण. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतो संघ. आणि यावेळी बघावं लागेल तर गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतोय. यापुढचा चेंडू गोलंदाजीच्या फॉलोथ्रोमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. जाग्यावरच चेंडू खेळला. गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू पकडला. तर ह्या चेंडूवर सुद्धा एकच धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्या 4 धावा. महेंद्र आणि विश्वनाथ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात बॉल जातो मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. पंचांकडून इशारा येतो. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावांचा पाठलाग करताना धाव संख्या बिनबाद 6. अठरा चेंडू असतील आणि धावा असतील त्या 31 धावा. आता मात्र जी सरासरी प्रत्येक षटकामागे 10 धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. धाव संख्या झालेली आहे ती 6 धावा. चला थोडस फास्ट घ्या प्लीज. आई माऊली कारखानपाडा संघ. वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज अतुल. तर गोलंदाजामार्फत ह्यावेळी बघतो आपण क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पण बघतो डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे. बघा क्षेत्ररक्षण सजवलं जाते. यावेळी लॉग ऑन सीमारेषेवर आहे. त्याचवेळी लॉग ऑफ सीमारेषेवर आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे. थोडस क्षेत्ररक्षण हे डीप लावण्यात आलेलं आहे. गोलंदाजा मार्फत क्षेत्ररक्षण सजवलं जाते.
षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज अतुल. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक असेल. सामोरे फलंदाज विश्वनाथ याच्यासाठी. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, स्लो डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल सुद्धा होताना दिसतोय गोलंदाज अतुल. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला कारखानपाडा संघाकडून. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेंद्र याच्यासाठी. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाही. बॅक टू बॅक निर्धार चेंडूची सांगता होते. काय चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू त्याच दर्जाचा चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. तीन चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला अतुल याच्याकडून. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी बघायला मिळते. या पुढचा चेंडू जाग्यावरच खेळून काढला चेंडू. बघता बघता सहजरित्या एक धाव पूर्ण केली गेली. या एका धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण 7 धावा झालेल्या आहेत. 37 धावांचा पाठलाग करताना अवघड पहिलं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या बघतोय आपण 7 धावा. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता चेंडू. बॉल ऑफसाईडच्या दिशेला जातो. शतरक्षक आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाची धावसंख्या एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना दिसते. परंतु मोठे फटके खेळावे लागतील कारण जे टार्गेट आहे ते 37 धावांचं टार्गेट आहे. अजूनपर्यंत 29 धावा पाहिजेत. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. तर अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय आपण 8 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू असतील आता मात्र आणि जिंकण्यासाठी 29 धावेची गरज. बघा आई माऊली कारखानपाडा संघाला बघायला गेलो काय चांगली फलंदाजी केली. त्याच्यानंतर अप्रतिम गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. तिन्ही फॉर्मॅट मध्ये बघायला गेलो तर चांगलं वर्चस्व गाजवत आहे साई माऊली कारखानपाडा संघ. आता मात्र समीकरण बदलताना दिसते. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावेची गरज आहे. तर आता मात्र आव्हान थोडस कडवं आहे. 12 चेंडू मध्ये 29 धावा जमवायच्या आहेत. चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करावी लागेल जर तुम्हाला ह्या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर. वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज संजय बरप. तर आपल्या तिसऱ्या षटकामधला पहिला चेंडू सामोरी फलंदाज विश्वनाथ याला चांगली फलंदाजी करावी लागेल. या पुढचा चेंडू आपण बघतोय लॉगांच्या दिशेला येतो. शतरक्षक आहे परंतु या चेंडूवर 2 धावा येतात.
2 धावा आल्याच्या नंतर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना दिसते. 1-10. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावेची गरज. मोठ्या फटक्याची गरज आहे सामन्यामध्ये. बघूया कोणाच्या बॅट मधून येतोय तो मोठा फटका. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. कट बॅनची अपील केली जाते यष्टीरक्षकाकडून. हा अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते पुन्हा एकदा संजय याच्याकडून. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान. बघा अप्रतिम गोलंदाजी संजय. या पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला जातो. क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू 1 बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. या 4 धाव्यांनी संघाची धाव संख्या 14 धावा. की असेच मोठ्या फटक्याची गरज आहे कारण संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. 37 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धाव संख्या 14. की 2 मोठे फटके तरी या सामन्यामध्ये या षटकामध्ये खेळावेच लागतील. पुन्हा एकदा संजय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला. आता मात्र क्षेत्ररक्षण आहे. करणार नाही चुकी. अशा प्रकारे दुसरा हादरा बसतोय. विश्वनाथ याच्या रूपाने. तर थोडीशी रिस्क घ्यावीच लागेल कारण जी सरासरी आहे ती थोडीशी वाढताना दिसते आपल्याला. धावसंख्या 14 असताना दुसरा गडी बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. मिस्टर अमित. अमित आणि प्रदीप अशी जोडी मैदानामध्ये आहे. मला वाटते गाडीची काच. बाईक बाईक चला पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. संजय येतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू टाकून झालेले. त्या 4 चेंडू मध्ये 1 गडी बाद करून 4 धावा मोजतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. या चेंडूवर 1 धाव येते. एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या 15 धावा. नक्कीच या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवते आतापर्यंत बघायला गेलं तर साई मावळी कारखानपाडा संघ. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसतोय. या पुढचा चेंडू ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धाव संख्या वाढताना दिसते. धाव संख्या 16 धावा. संजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये टाकला गेला. चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली आहे ती 16 धावा.
हॅलो हॅलो डेड बॉल दिला आहे पंच. येस डेड बॉल दिलेला आहे. मग ते षटक पूर्ण झालेलं आहे. तिसरं षटक संपते मैदानामध्ये. तर भूषण येतो गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या षटकामधला पहिला चेंडू. या पुढचा चेंडू मिडॉनच्या दिशेला गलीमध्ये ढकलून दिलेला आहे. आणि एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेने संघाची धाव संख्या 17 धावा. 5 चेंडू आणि 20 धावेची गरज. 5 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. भूषण चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू आपण बघतो मिडांच्या वरून लॉग ऑफच्या दिशेला येतोय. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. 2 धावा आल्याच्या नंतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र झालेली आहे ती 19 धावा. 4 चेंडू आणि 18 धावेची गरज. पुन्हा एकदा भूषण गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बघायला गेलो तर यष्टीरक्षक बीड झालाय. त्याच्यानंतर मागे क्षेत्ररक्षक होतो त्याला सुद्धा चाकून चेंडू मागच्या दिशेला जातोय. या चेंडूवर 2 धावा सहजरित्या 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. दोन धाव्यांनी संघाची धावसंख्या 21 धावा. पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न डीप एस्टाकाच्या दिशेला चेंडू जातो. क्षेत्ररक्षक आहे. ह्या चेंडूवर 3 धावा येत आहेत. या 3 धावांनी संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बघतोय आता मात्र 24 धावा. भूषण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती होते. तर नक्कीच विजयाच्या छायेमध्ये दिसतोय आपल्याला आई माऊली कारखानपाडा संघ. शेवटचा चेंडू. अशा प्रकारे निर्धार जातोय चेंडू आणि विजय होतोय. साई माऊली स्पोर्ट कारखानपाडा संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय आई दुधाई स्पोर्ट असोरीपाडा असरोटीपाडा. हार्डलक हार्डलक आणि कॉंग्रॅच्युलेशन साई माऊली कारखानपाडा संघ.